पाहायला मिळतं। कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये कोण कोण विजयी झाले ते देखील आपण पाहूयात। जीवन जानकर हे पराभूत झालेले आहेत, तिथे पृथ्वीराज सावंत हे विजयी झालेत। त्याचबरोबर ऋषिकेश लाड देखील विजयी झालेले आहेत। संस्कृती सातपुते या देखील विजयी झाल्यात। नेत्यांच्या नातेवाईकांचा काय निकाल लागला हे आपण बघतोय। नेत्यांचे नातेवाईक कुठे आघाडीवर कुठे पिछाडीवर आहेत ते देखील पाहतोय। घराणेशाहीला थारा नाही असं पक्षांकडून सांगण्यात आलं होतं, पण काही ठिकाणी नातेवाईकांना देखील तिकीट देण्यात आलं आणि ते नातेवाईक बऱ्यापैकी आपल्याला विशाल आघाडीवर दिसून येत आहेत। बिलकुल, काहींनी घरातल्या ताईंना नाकारलं, काहींनी घरातल्या वहिनीने नाकारलं। या ठिकाणी आपण पाहिलं सागर कल्याण शेट्टी हे विजय झालेले, तर विक्रांत जाधव देखील विजय झाल्याचं आपण बघतोय। विशाल, वरपुडकर पॅटर्नची बरीच चर्चा झाली होती। वरपुडकरांच्या एकाच घरामध्ये सगळ्यांना तिकीट देण्यात आले होते। तिकीट पण सुरेश वरपुडकर ज्येष्ठ नेते भाजपचे, त्यांना कोणी हरवले त्यांची प्रतिक्रिया आपण आता बघतोय। पुढे म्हणणं आहे, या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे, मी सातत्याने सांगत होतो बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कलमध्ये घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो बाबा माझा विजय निश्चित आहे। अश्रू अनावर झाले, तुम्हाला काय भावना आहे? मोठी लढत होती आज। भावना अशी आहेत की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण हे सामान्य कुटुंबातील लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्यानं 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली आहे, सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते। खासदार संजय जाधव भाषणात म्हणाले नेत्यांची मुलं आणि हे पाडा, प्रतिसाद काही लागला का तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये? ज्या दिवशी शमशेर भैयानं फॉर्म भरला त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे। कारण कशामुळं, जे मत डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं। कारण काही लोक विरोधातले मत इकडे तिकडे जात होते, त्या दिवशी माझा विजय निश्चित होता की भैया आम्ही विजय 100% निश्चित होणार आहे। खासदारांनी भाषणामध्ये बोलले पराभवाच्या छायामध्ये। आता मी एवढा मोठा नाही, त्याच्यावर बोलणे एवढा माझी कुवत नाही, पण ठीक आहे, सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिले एवढे मी त्याचे आभार मानतो। खासदार संजय जाधव म्हणले होते की सगळ्या नेत्यांचे लेकर पाडा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून द्या। काय वाटतं खासदार संजय जाधव यांच्या विनंतीला मान दिला मतदारांनी? ज्या दिवशी खासदार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता। कारण खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईन म्हणून। कारण मला माहित आहे माझ्या मागे एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे, ज्यानं महापालिका आणली, जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला, तिथं शिंगणापूरमध्ये मशाल पेटविणार एवढी मला 100% खात्री होती। कोणाला क्रेडिट देतात आजच्या विजयाचं? हे विजयाचं माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात माझ्या सगळं मित्रपरिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली। कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर कोल्हापुरातून ब्रेकिंग न्यूज समोर येते। त्याचबरोबर रायगडमधून देखील ब्रेकिंग न्यूज समोर येते। रायगडमध्ये भाजप शिवसेना आघाडीवर दिसून येते आपल्याला। रायगडमध्ये आपण बघतोय, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना भाजपची मुसंडी। विशाल, छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही आघाडीवर आहेत। कोल्हापूरचं हे चित्र आपण बघतोय। विशाल, तुमचं ट्रॅक्टर काय सांगतंय? ट्रॅक्टरची काय आकडेवारी आहे? ट्रॅक्टर काय डेटा घेऊन येतोय आता समोर? बिलकुल, न्यूज 18 मराठीचा ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलेला आहे त्याच्या ट्रॉलीवरचा अपडेट आपण जाणून घेऊया। खेडमधून सुनील तटकरेंचे मेहुणे हे पिछाडीवरती आहे आणि या भडगाव जिल्हा परिषद गटातून अजय बिरवटकर हे पिछाडीवरती असल्याचे या ठिकाणी बघायला मिळतंय। त्याच्यामुळे ही आघाडी पिछाडी जाणून घेत असताना शिवसेनेचे रवींद्र रेवाळे हे देखील आघाडीवरती असल्याचं कळतंय। त्याचबरोबर खेडमधून सुनील तटकरेंचे मेहुणे हे पिछाडीवरती असल्याचं अपडेट समोर येत आहे। निश्चितच विशाल, याच्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद गटावर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे। मोठी बातमी आपण बघतोय, खुलताबाद गटात भाजपनं 3 जागा जिंकलेल्या आहेत। एकंदरीत आपण बघतोय खुलताबाद गटामध्ये भाजप आघाडीवर दिसतंय। भाजपचे 3 उमेदवार हे आघाडीवर दिसून येत आहेत। खुलताबादची आपण हे आकडेवारी बघतोय। त्यानंतर आपण बघतोय मावळमधून अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर येतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर अजित पवारांचा येथे फोटो घेऊन आणण्यात आलेला आहे। त्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर काय कार्यक्रम आहे
झालं तर दुसरीकडे जल्लोष करण्यात येतोय. एक राष्ट्रवादीने सांगितलं होतं जल्लोष करायचं नाही, तरी पण हा जल्लोष नाही आहे हो, जल्लोष नाही. तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र हा पुणे जिल्हा अजितदादामुळे आमच्या वहिनींना दुःख झालं, महाराष्ट्राला दुःख झालंय. फार दादा असतील जय मग इकडे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा तर गुलाल उधळत आहेत. हे पहा कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात दुःखात आहेत. दादा गेलेले अख्खा महाराष्ट्र रडतोय. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय. दादांची आम्हाला काळजी आहे. अशा पद्धतीने अजितदादांची आठवण म्हणून या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अजितदादांचा फोटो इथं घेऊन आलेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा मावळावादी झेंडा फडकल यासाठी आता संपूर्ण कार्यकर्ते आनंदात दिसत आहेत. गणेश धुळप, न्यूज 18 मराठी, मावळ. विशाल, आपण बघतोय कार्यकर्त्यांचं भावनिक होणं अतिशय साहजिक आहे, कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विना आता ही निवडणूक त्यांना लढवायची वेळ आली आहे. त्यांच्या प्रचार सभा नाही, ते नसताना ही निवडणूक पहिल्यांदा अशी त्यांच्यावर वेळ आली आहे. दादांचा फोटो घेऊन कार्यकर्ते आलेले आहेत. दादा असते तर बरं झालं असतं अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करतात. पण न्यूज 18 मराठी पुन्हा एकदा ट्रॅक्टरवरनं काय अपडेट घेऊन येतात ते देखील आपण जाणून घेऊयात. यामध्ये जर आपण पाहिलं तर धाराशिव जवळा जिल्हा परिषद गटात धनंजय सावंत विजयी झाल्याचं कळत आहे. विजयी गुलाल त्यांनी उधळलाय. तर तानाजी सावंतांचे पुतणे विजयी झालेले आहेत. धनंजय सावंत जे आहेत ते तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. त्यांनी विजय मिळवला आहे. धनंजय सावंत हे 2443 मतांनी विजयी झाल्याचं आपण बघतोय. धाराशिव जवळा जिल्हा परिषद गटात त्यांनी हा विजय मिळवला आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप दिली. राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे तसे चित्रच आहे. तटकरेंचा डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात. म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं काय चुकीचं रामदासभाई बोलले. रामदासभाई बरोबर बोलले आहेत की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही. या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा. त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवील आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे. आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी. हे सगळे मानले का भेटे? तर विकास गोगावले यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. विकास गोगावले यांचं तेच म्हणणं आहे की कोणी किती अडथळा आणला तरी आम्ही विजय तिथे झालेलो आहोत, होणारच आहोत. आमचा दणदणीत विजय तिथे होणार आहे. विशाल, आपण आत्ताच बघितलं की विकास गोगावले यांची प्रतिक्रिया. आता तुमचं ट्रॅक्टर काय सांगतंय ते सांगा. ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलं ते देखील आपण जाणून घेणार आहोत. ट्रॅक्टरचा अपडेट बघा असं आहे की कळंब डिक्सळ झेडपी गटातून भाजपच्या पूजा शिंदे यांनी विजय मिळवलेला आहे. विजयाचा गुलाल त्यांनी उधळला. डिक्सळ पंचायत समिती गणातून शिवसेनेचे नामदेव जाधव हे विजयी झालेले आहेत. हे देखील एक महत्त्वाचं अपडेट समोर येताना दिसतंय. तर लोहटा पंचायत समिती गणातून भाजपच्या इंदुबाई ओहाळ या विजयी झाल्या.